श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एक आद्य क्रांतिकारक होते. आद्य क्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक खोमणे. जन्म सप्टेंबर 7, 1791, भिवंडी, पुणे, ब्रिटिश भारतात. मृत्यू फेब्रुवारी 3, 1832, खडकमाळ, आळी, पुणे. ब्रिटिश भारत चळवळ, भारतीय स्वातंत्र्य लढा, धर्म रामोशी. वडील दादोजी खोमणे आणि आई लक्ष्मीबाई. भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्यात आली नाही. सन 1857च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले. अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग 14 वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्वप्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्य क्रांतिकारक नरवीर ठरला गेला. तो म्हणजे उमाजी नाईक. 3 फेब्रुवारी हा या आद्य क्रांतिकारकाचा स्मृतिदिन. रामोशी बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहत नाही. त्यामुळे उमाजी नाईक फक्त रामोशी बेरड समाजापुरते सीमित राहून गेल्यासारखे होत आहे. क्रांतिकारकांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्व जाती धर्मातील लोकांनी केले पाहिजे. मग हे उमाजी नाईक असे उपेक्षित का राहून गेले हे आश्चर्य आहे. मरावे परी क्रांतिरूपी उरावे अशी उक्ती आहे. ती आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते. ते स्वतः कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत. त्यांचा गुणगौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीही स्वतःला रोखू शकले नाहीत. इंग्रज अधिकारी रॉबर्ट याने 1820ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हटले आहे, उमाजी रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे. जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे, हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजीसारखे राज्य स्थापन करणार नाही तर टॉस म्हणतो. उमाजी पुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता. त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता. हे केवळ गौरवोद्गार नसून हे सत्य आहे. जर इंग्रजांनी कूटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हा स्वातंत्र्य लाभले असते. आद्य क्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक. उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी 7 सप्टेंबर 1791 रोजी पुणे जिल्ह्यातील भिवंडी येथे झाला. उमाजींचे कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळे त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजी जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचापुरा आणि करारी होता. त्याने पारंपरिक रामोशी हेर कला लवकरच आत्मसात केली. जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने वडील दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकमटा, गोफण वगैरे चालवण्याची कला अवगत केली. या काळात इंग्रजांनी हिंदुस्थानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू मराठी मुलूक जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतले. इसवी सन 1803 मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यास स्थानापन्न केले आणि त्याने इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरू केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले. त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले. अशा परिस्थितीत करारी उमाजी बेभान झाला. छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या आधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही असा पण करत विठोजी नाईक, कृष्णा नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोलस्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायाला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजाविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली. उमाजी नाईक यांनी इंग्रज सावकार, मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार, अन्याय झाल्यास तर तो भावासारखा धावून जाऊ लागला. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे
उमाजीला सरकारने इसवी सन 1818 मध्ये 1 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली, परंतु तो काळ सत्कारणी लावत तो त्या काळात लिहिणे वाचणे शिकला आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धच्या त्याच्या कारवाया आणखी वाढल्या. उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटीला आले. उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मॅकिन्टॉश याने सासवड पुरंदरच्या मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रजी सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. उमाजीने 5 इंग्रज सैनिकांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले. उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असे. एका टोळीत जवळजवळ 5000 सैनिक होते. 1824 उमाजीने भाबुड्रे येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता. 30 नोव्हेंबर 1827 इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले की आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंडे सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील. फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. 21 डिसेंबर 1830 उमाजीने आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बॉईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका गोपणी चालून घायाळ करून परत पाठवले होते आणि काहीचे प्राण घेतले होते. उमाजीने 16 फेब्रुवारी 1831 रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात नमूद केले होते की लोकांनी इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात, देशवासियांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी, इंग्रजांचे खजिने लुटावेत, इंग्रजांना शेतसारा पट्टी देऊ नये, इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे, त्यांना कोणीही मदत करू नये, तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल असे सांगून उमाजीने एक प्रकारे स्वराज्याचा पुकारच केला होता. तेव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला. या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले आणि त्यांनी उमाजीला पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. सावकार वतनदार यांना मोठमोठी आमिषे दाखवण्यात आली. उमाजीच्या सैन्यातील काहींना फितूर करण्यात आले. त्यातच एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून उमाजीने हात कलम केलेला काळोजी नाईक इंग्रजांना जाऊन मिळाला. इंग्रजांनी उमाजीची माहिती देणाऱ्यास 10,000 रुपये आणि 400 बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. तसेच नाना चव्हाणही फितूर झाला. या दोघांनी उमाजीची सर्व गुपित माहिती इंग्रजांना दिली. 15 डिसेंबर 1831 रोजी भोर तालुक्यातील उत्तरेला या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्याला ठेवण्यात आले. अशा या खोलीत उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी मॅकिन्टॉश दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे. उमाजीवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी फाशीवर जाणारा पहिला नरवीर उमाजी नाईक 3 फेब्रुवारी 1836 पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या 43व्या वर्षी हसत हसत फासावर चढला. इतरांना दहशत बसावी म्हणून उमाजीचे प्रेत कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला 3 दिवस लटकावून ठेवले होते. उमाजीबरोबर इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यांनाही फाशी दिली.